नमस्कार. मागील भागात आपण विश्वब्रह्म या शीर्षकाखाली जीव, जगत आणि ईश्वर ह्याच्यामध्ये सगळं कार्य कसं चालतं हे आपण समजून घेतलं. स्थूल जग, सूक्ष्म जग आणि कारण. सूक्ष्म जगातील आणखीन 2 विषय आज आपण समजून घेणार आहोत. त्यातला पहिला आहे पिशाच्य योनी, अर्थ बाउंड स्पिरिट. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की पिशाच्य योनी म्हणजे आहे काय, म्हणजे ते नक्की प्रेत योनी, भूत योनी, अनेक आपण अशा कथापुराणामध्ये गोष्टी ऐकलेल्या असतात किंवा काही सिरियलमध्ये, सिनेमामध्ये वेगवेगळं आपल्याला म्हणजे कन्फ्युजनच जास्ती असतात. ते नक्की आहे काय आणि ते कुठं असतात. तर सर्वप्रथम पिशाच्य योनी, ज्याला आपण अर्थ बाउंड स्पिरिट म्हणतो, ते नक्की आहे कुठं. त्याला अर्थ बाउंड म्हटलं आहे. याच्यावरून लक्षात येईल की ते आपल्या अर्थला कनेक्टेड, आपण इथंच असतं, ते आपल्या अवतीभोवतीच. मग ती योनी आहे काय, म्हणजे पिशाच्य योनी म्हणजे नक्की कुणाला म्हटलेलं आहे, कशाकरता म्हटलेलं आहे. मनुष्य गेल्यानंतर आपण मागच्या खेपेला समजून घेतलं की इच्छा वासना जेवढ्या तीव्र असतील तेवढी पुढली गती, ज्याला आपण सद्गती म्हणतो, ती मिळत नाही. ती मिळावी म्हणूनच सद्गुरू प्रयत्न करत असतात की आपलं डिस्पॅच आपल्याला कुठं जायचं आहे, सप्तलोकामध्ये जायचं आहे, आपल्याला पुढल्या अवस्थेला जायचं आहे. परमेश्वराचं विश्वंभराचं वलय इथं आहे. इथं काय आहेत, हे सप्तलोक आहेत. सप्तलोकामधल्या सगळ्यात खालच्या अवस्था आहेत. त्या इच्छा वासनेमुळे, काही दुष्कर्म केल्यामुळे इथं बराच काळ राहावं लागतं. आपण मागच्या भागात समजून घेतलं आहे. त्यामुळे तो काळ संपल्याखेरीज पुढली गती, पुढल्या अवस्थेला जाता येत नाही. मग पुढल्या अवस्थेला जाण्याकरता आणि ऋणानुबंध काही शिल्लक असेल तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं आणि त्या ऋणानुबंधातून मुक्त होऊन पुढली अवस्था प्राप्त होती. असा हा निसर्गाचा खेळ आहे. असा त्याला आपण कर्माचा सिद्धांत म्हणतो की जेणेकरून तो नियम आहे हा प्रत्येकाला लागू आहे आणि त्याच्यातून कोणीही वाचू शकत नाही. कारण तो नियम कोणी घातलेला आहे, विश्वंभर, ईश्वर. त्याच्या नियमातच सर्व गोष्टी चालतात. मग आता इथं आपण सगळे जन्माला आलेलो आहोत. इथं जर का व्यक्ती, वस्तू, आपल्या इच्छा वासना जर का तीव्र झाल्या तर मग मनुष्य गेल्यानंतर आपण मागच्या खेपेला समजून घेतलं की तो वर जायला पाहिजे, त्याच्याऐवजी तो पुन्हा खाली येतो. वर जायचा प्रयत्न करतो परंतु तो खाली येतो. खाली काय येतो, इच्छा वासना त्याला खाली खेचतात, पुन्हा जन्माला यायला भाग पडतात. मग आता आज आपण जे समजून घेतो पिशाच्य योनी म्हणजे नक्की काय, तर जन्माला यायला भाग पाडतात, पण लगेच जन्माला येता का, देह लगेच मिळतो का, नाही मिळत. तेच तर समजून घ्यायचं आहे की ज्याला देह मिळत नाही तो पिशाच्य योनीमध्ये राहतो. म्हणजे जन्माला यायचं आहे, वासना आहेत अतिशय तीव्र की जेणेकरून त्या पूर्ण करायच्याच आहेत. त्या वासना त्याला खाली खेचतात, परंतु इथं देह मिळाला नाही तर त्या वासना अशाच इथं फिरत राहतात. त्या फिरणाऱ्या वासनांनाच पिशाच्य योनी म्हटलं आहे. त्या अतृप्त आहेत. त्याला पूर्णत्व प्राप्त करण्याकरता देहाची गरज आहे. मग आपल्या अवतीभोवतीच ती वलयं आहेत तीव्र इच्छा वासनेची. मग आपण लगेच प्रश्नाची निर्मिती होती की मग त्याचा आपल्याला त्रास होतो का. बरेच जण म्हणतात त्या मग काय म्हणतात बाधा झाली किंवा हे जे सगळं आपण असं ऐकत असतो ते नक्की काय असतं. ती सगळी वासना वलयच आहेत. जसं आपण लहान मुलं संध्याकाळचं रडायला लागली की भाकरीचा तुकडा वाळून टाकतात. वाळून टाकल्यानंतर ती मुलं गप्प बसतात, दृष्ट काढतात. हे सगळं काय आहे, हे सगळे निगेटिव्ह एनर्जीज ज्या आहेत तिथं अँटी क्लॉकवाईज असतात. त्या वासना वलय, त्याचा त्रास होत असतो. मग काही व्यक्तींनाही होत असतो. पण जसं म्हणतो ना की काही जणांना बाधा झाली, मग बाधेचा त्रास होतो म्हणजे काय, तर बाधा म्हणजेच हे जे काय अतृप्तता जी आहे ना, ती वलय त्याच्यात धारण होतात आणि आपला स्वतःच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न जे आपण जिवंत आहोत त्यांच्या माध्यमातून केला जातो. कारण देह प्राप्त झालेला नाही आहे. इच्छावासना गतजन्मातल्या शिल्लक आहेत, त्या तीव्र आहेत. त्याच्याकरता तो जीवात्मा, आत्मा नव्हे जीवात्मा, तो वर जाऊ शकत नाही. खरं म्हणजे वर जायला पाहिजे, परंतु अज्ञानामुळे तो पुन्हा खाली खेचला जातो, खाली येतो आणि मग देह नाही मिळाला की तो पिशाच्य योनीमध्ये फिरत राहतो, भरकटत असतो. मग कुणाच्या तरी माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न. आपण ह्या गोष्टी अनेक वेळा ऐकलेल्या असतात, परंतु ते इतकं प्रखर आहे आणि त्याची गर्दी, त्याला भाऊगर्दी म्हटलेलं आहे की ती इतकी प्रचंड प्रमाणात आहे. कारण मनुष्य इथं जो जन्माला येतो तो जीवनाचं ज्ञान करून घेत नाही. आत्तापर्यंतच्या सगळ्या साधू संतांनी, सद्गुरूंनी सांगितलं की तू जन्माला आलायस ना तर जीवनाचं ज्ञान करून घे. भौतिक जगातील विषय वासनेत अडकू नकोस.
अडकलास तर पुन्हा इथंच तुला यावं लागेल. हे सगळं काय समजून घे. सप्तलोक आहे, सप्तलोकात उच्च अवस्थेला जायचं आहे. आपण समजून घेतलं की भू भुव स्वहा महाजना तपा सत्यम सप्तलोक आहेत. पुढल्या अवस्थेला जायचं आहे की मग परमेश्वराशी एकरूप होता येईल. आपण विषय समजून घेतो की आपल्या सगळ्यांना परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. का तर आपल्या मुळाशी परमेश्वरच आहे. कारण तोच आहे आपल्यामध्ये साक्षी म्हणून, आत्मा म्हणून, परंतु आपल्याला कळत नाही आहे. जो जीवात्मा आहे तो अज्ञान आहे, आत्मा ज्ञानी आहे. मग आपण ज्ञानी होण्याकरता म्हणजे आपलं निजस्वरूप आत्मा आहे हे आपल्याला कळावं म्हणून सद्गुरू आपल्याला मदत करत असतात किंवा सद्गुरू आपल्याला साधना सूचित करतात की जेणेकरून आपल्याला पुढली अवस्था म्हणजे त्यांच्याशी एकरूपता प्राप्त व्हावी. तर अर्थबाउंड हे किती डेंजरस आहे. कारण इथं काय होतं, ते स्वतः अतृप्त म्हणून फिरत असतातच. देहप्राप्तीकरता प्रयत्न चालू तरी असतोच आहे. त्याशिवाय जे कोणी असमाधानी, आता इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की सगळे आपले साधू संत सगळे म्हणतात संस्काराची किती गरज आहे, संस्काराला खूप महत्त्व आहे. आपले सगळे ऋषीमुनी किंवा आपल्या घरातलेच मोठी लोक सांगत असतात की अरे संध्याकाळी मुलांना शुभं करोती, भीमरूपी, रामरक्षा ही शिकवा, सगळे म्हणा. का म्हणा, त्याच्या मागं कारण काय सांगितलं आहे की संध्याकाळच्या वेळेला ह्याची तीव्रता जास्ती असते वासनावलयांची, की जेणेकरून त्याचा त्रास घरामध्ये लहान मुलांच्यामध्ये होऊ नये म्हणून आपल्या भोवती सुरक्षा कवच म्हणून भीमरूपी, रामरक्षा ही सगळी स्तोत्र वगैरे म्हणण्याची जी प्रथा पूर्वी होती ती आत्ता एकदम कमी झालेली आहे. परंतु त्रास कुणाला होतो आहे, आपल्यालाच होतो. सद्गुरू सांगायचा प्रयत्न करत असतात. हजारो वर्षापासून सगळे ऋषीमुनी सांगतायत, संत सांगतायत की इथं जे काय आपण बघतोय ते फक्त अनुभव म्हणून आहे. इथं जन्माला यायचं आहे पुढली अवस्था प्राप्त करून घेण्याकरता. सत्कर्म वाढवायचं आहे. सत्कर्म कसं वाढणार आहे, इतरांच्या मदतीला येऊन, इतरांच्यासाठी कल्याणकारी जेवढे आपल्या मनात चांगले विचार येतील, सगळ्यांचं कल्याण व्हावं तेवढं सत्कर्म वाढणार आहे. सत्कर्म जसं वाढेल तसं उच्च अवस्था प्राप्त होणार आहे. हे सगळा अनुभव आहे. मनुष्य योनीमध्ये इथं मनुष्य जन्माला यायचा आणि अनुभव घ्यायचा, सृष्टीचा अनुभव घ्यायचा, त्या निर्मात्याशी एकरूप व्हायचं आहे. तर त्या निर्मात्याशी एकरूप होण्याकरता काय करणं गरजेचं आहे, काय करणं महत्त्वाचं आहे. आपला जो जाणीवेचा स्तर आहे, कॉन्शियसनेस लेवल, ती वाढवायची आहे. म्हणजे थोडक्यात पुण्याई वाढवायची आहे, चेतनेचा स्तर वाढवायचा आहे. पुण्याई काय काय केल्याने निर्माण होईल, त्याच्यासाठीच भगवंतांनी कर्ममार्ग सांगितला आहे, भक्तिमार्ग सांगितला आहे, ध्यान मार्ग सांगितला आहे आणि मग शेवटी ज्ञानमार्ग. या कुठल्याही मार्गातून आपण पुण्याई कमवून आपण मूळ विश्वंभराशी एकरूप होऊ शकतो. परंतु त्याची माहिती पाहिजे इथं. नाहीतर काय होतं आहे इथं पिशाचे योनी, अर्थबाउंड स्पिरिट, म्हणजे आपण ते व्हायचं किंवा त्याचा त्रास करून घ्यायचा एवढं शिल्लक राहतं. म्हणून सद्गुरूंना ही तळमळ आहे की ते म्हणतात अरे इथं नका अडकू. इथं जे काय भौतिक जग आहे ना तर फक्त अनुभव म्हणून आहे. त्याच्या मागं निर्माता कोण आहे, तोच आहे जो तुमचा आतला आत्मा आहे. त्यांनीच ह्या विश्वाची निर्मिती केली आहे आणि तोच ह्याचा अनुभव घेत आहे हे समजून घ्या. साक्षी अनुभव कोण आहे, तो आपणच आहोत. परंतु अज्ञानामुळे आपण देहाला मी म्हटल्यामुळे मग मन आलं, विचार आलं, कल्पना भावना, आपल्याला माहिती आहे विषय की आपण इच्छा अपेक्षा नकळतपणे निर्माण होतात आणि त्याच्यात आपण अडकतो. आपल्याकडे काय आहे ह्याच्यापेक्षा आपल्याकडे काय नाही आहे ते मिळवायचा प्रयत्न अधिक होतो आणि इतरांच्याकडे बघून जगायचं. आता इतराला त्याच्या कर्मपरत्वे काही मिळालं असेल, माझ्या कर्मपरत्वे मिळालं नसेल, म्हणजे माझ्या कर्मामध्ये काहीतरी कमतरता आहे हे न समजून घेता त्याला मिळालं आहे मग मलाही पाहिजेच. या अज्ञानापोटी हव्यासाने जेव्हा जे कर्म केलं जातं की जेणेकरून जे काही वासना वलय नकळतपणे निर्माण होत असतात इच्छा अपेक्षांचे, आपण समजून घेतलं जन्माचे प्रकार, कर्म, कार्य आणि कारण परत्वे. कर्मपरत्वेमध्ये इच्छा आणि वासना म्हणजे ह्या सगळ्या लोएस्ट. कार्य म्हणजे निदान काहीतरी इतर लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी संशोधन करेन, रुग्णसेवा करेन, काहीतरी इतरांच्या कल्याणासाठी जो काही जन्म आहे तो कार्यपरत्वे म्हणून आहे. आणि कारणपरत्वे म्हणजे सद्गुरू, की जेणेकरून इथं लोकांना ज्ञानी करायचं, जागं करायचं. अरे हे सगळं काय चालू आहे बघा, म्हणून त्यांना ज्ञानी करून त्यांना ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यायची, उत्क्रांती करून द्यायची. त्याच्याकरता सद्गुरू येतात. नाहीतर काय आहे, पिशाच्च्या योनीमध्ये अडकणं आहे. म्हणजे आपण आता समजून घेतलं पिशाच्च्या योनी म्हणजे काय, ती आपल्या अवतीभोवतीच असती, ती व्हायब्रेशनच्या स्वरूपात असती आणि पोषकता बघून ती आत प्रवेश करते. हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे.
म्हणून आपण नित्याची साधना नामस्मरण का करायला सांगितलं सद्गुरूंनी, की जेणेकरून आपल्याभोवती प्रोटेक्शन वलय निर्माण व्हावं. आपली चैतन्य शक्ती म्हणजे आपली आत्मिक शक्ती वाढली की मग त्याचा प्रवेश होऊ शकत नाही वासना वलयांचा. नाहीतर मग प्रवेश व्हायला म्हणजे वंदनीय दादा म्हणायचे, आओ जाओ तुम्हारा घर झालेलं आहे. कोणी येतं तुमचा ॲडव्हान्टेज घेतं, इच्छा अपेक्षा त्यांच्या पूर्ण करून घेतं आपल्या माध्यमातून. असं झालेलं आहे कारण प्रोटेक्शनचं वलय नाही आहे. आत्मिक शक्ती अतिशय लोएस्ट अवस्थेला गेलेली आहे. म्हणजे दैहिक शक्ती जास्ती आहे, आपण तो विषय समजून घेतला आहे. दैहिक शक्ती अधिक आहे, आत्मिक शक्ती एकदम कमी आहे. म्हणजे 25% आत्मिक आणि दैहिक 75 झाली आहे. त्यामुळे मग अर्थबाउंडचा शिरकाव होऊ शकतो. म्हणून आपली आत्मिक शक्ती वाढवायची आहे नित्याच्या ओंकार साधनेनं, की जेणेकरून ह्याचा तरी प्रवेश होणारच नाही आणि पुढली अवस्था प्राप्त होईल. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. बरं, मग आता आजचा पुढला भाग ह्याच्यामधला, की सूक्ष्म जगात आपण सद्गुरू म्हणतो ते नक्की असतात कुठं. काही देहस्वरूपात आपल्या अवतीभोवती असतात, आपण त्यांना बघत असतो, त्यांच्या दर्शनाला जात असतो. परंतु काही असे मोठे संत जे अगोदर होऊन गेलेले आहेत, आता देहस्वरूपात नाही आहेत, ते कुठं असतात. जसं आता वंदनीय दादा आहेत, साईनाथ महाराज आहेत, नाथ परंपरेतले दत्त परंपरेतले मोठमोठे सद्गुरू संत होऊन गेलेले आहेत, ते कुठं आहेत. तो विषय आता समजून घेऊया आपण. सद्गुरू हे उच्च अवस्थेला भुव स्वा महाजना तपा सत्यम, तपा आणि सत्य ह्या लोकांमध्ये असतात, की जेणेकरून त्यांना तळमळ असते की इथल्या लोकांनी आपल्याशी एकरूप व्हावं, पुढली अवस्था त्यांनी प्राप्त करावी. कारण त्यांना विश्वंभराचं वलय अतिशय जवळ असल्यामुळे त्यांना माहिती असतं की काय आहे, त्या परमेश्वराशीच एकरूप व्हायचं, त्याच्याकरताच मनुष्य जन्म आहे ह्याची त्यांना जाणीव झालेली असते, याचं त्यांना ज्ञान झालेलं असतं. म्हणून ते इथल्या सगळ्यांना ज्ञान करून देण्याकरता आपल्यासारख्या सगळ्या पामरांना ते इथं येऊन अवतार घेतात आणि ते काहीतरी साधना सिद्ध करून, जसं आपण समजून घेतलं वंदनीय दादांनी सोपी ओंकार साधना सिद्ध करून दिलेली आहे, की जेणेकरून देहाचा विकास झाल्यानंतर पुढली अवस्था प्राप्त व्हावी. आणि त्यांच्या अवस्थेशी, त्यांची अवस्था काय आहे आपण विषय समजून घेतोय. ब्रह्म हीच अवस्था परमोच्च आहे. प्रत्येकाला ब्रह्म अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. तर ती अवस्था त्यांना प्राप्त झालेली असती. ती काय केल्याने इथल्या सर्वसामान्यांच्या मध्ये निर्माण होईल ह्याच्याकरता अवतार ते घेत असतात. सद्गुरू कुठं असतात, इथं असतात. सद्गुरू ज्याला आपण स्पिरिट गाईड पण म्हणतो, इंग्रजी शब्द आहे, की ते आपल्याला इथं जो साधक आहे, आता आपण रोज साधना करणारे आहोत, ते आपल्याला ते नेहमी मार्गदर्शक म्हणून आपल्या पाठीशी असतात. आपल्या मनातले विचार आपण म्हणतो ना की सद्गुरू पाठीशी होते म्हणून आम्ही वाचलो, काही ना काहीतरी आपल्याला अनुभव आपण शेअर करत असतो एकमेकांना. गुरु होते बाबा पाठीशी म्हणून एखादं संकट जे येणार होतं ते टळालं म्हणतो. मग ते सद्गुरू पाठीशी असतात, पण ते कुठं असतात सद्गुरू, ते त्यांचा संचार सगळीकडे असतो, कारण सगळीकडे ब्रह्मच आहे. म्हणून आपल्या मनातला विचार त्यांना क्षणभरात समजतो. आपलं मन म्हणजे काय, आपलं माइंड. आपलं माइंड कॉस्मिक माइंडला कनेक्टेड आहे, त्यामुळे आपले विचार हे क्षणभरात सद्गुरूंना पोचतात, म्हणजे त्या परमेश्वराला पोचलेले असतात. मग परमेश्वराचीच लेकरं म्हणतो ना आपण ह्या सगळ्याच ना. मग ते हायेस्ट लेवलला असलेले सद्गुरू जे मोठमोठे जे संत आहेत, ज्या सगळ्या विभूती आहेत त्या सगळ्या इथं आहेत वर. मग आता प्रश्न येईल की त्या विभूती त्या परमेश्वराशी एकरूप का नाही झाल्या. त्या नाही होत. त्यांना माहिती असतं एकरूप झालं तर मग इथं लोकांना पुढली अवस्था प्राप्त कोण करून देणार. ते म्हणतात नाही आम्ही त्याच्याशी एकरूप होणार, आम्ही पुन्हा येणार, म्हणजे पुन्हा गर्भवासी कर. आपल्याला माहिती आहेत सगळ्या गोष्टी, जे अर्थ आपल्याला कळत नाहीत. म्हणजे थोडक्यात त्यांना पुन्हा इथं येऊन, पुन्हा अवतार म्हणून इथं जन्माला येऊन, इथं जे काही आपल्यासारखे पामर जे आपण अडकलेलो आहोत इच्छावासनेमध्ये, त्यांना सोडवण्यासाठी काहीतरी साधना सिद्ध करून ज्ञान देऊन पुढली अवस्था प्राप्त करून देत असतात. म्हणून हे सद्गुरू हे इथं असतात वरच्या अवस्थेला. आपण सगळे इथं आहोत अज्ञानाने इच्छा वासना निर्माण करत, काही माहीतच नाही, काही कळत नाही. जन्माला आलो एवढं कळतं आहे, इतरांच्याकडे बघून जगणं कळतं आहे. इच्छा वासना तरी कायम निर्माण होत आहेत. कुठलीच इच्छा कुठलीच वासना कायम परत्वे आपल्याला सुखी समाधानी ठेवू शकत नाही. माहिती आहे आपल्याला सगळं. पण एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी अपेक्षा कधी संपतच नाहीत शेवटच्या क्षणापर्यंत. मग ज्या वेळेला शेवटचा क्षण येतो त्यावेळेला शिल्लक राहिलेला अपेक्षा घेऊन, वासना घेऊन पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पहिल्यापासून. म्हणजे 12वी झाल्यानंतर मी नेहमी ग्रुपवर मेसेज पाठवत असतो की 12वी झाल्यानंतर पुन्हा पहिलीपासून तेच होतं इथं. म्हणून सद्गुरूंची ज्यावेळेला गाठ पडती, तो सुधीनं म्हटलेला आहे, सगळ्यात मोठी लॉटरी म्हटलेलं आहे की सद्गुरूची गाठ पडणं. सद्गुरूंची गाठ पडण्याकरता कारणं वेगवेगळी असतात.
आपण अज्ञानामुळे आपल्याला जीवनात समस्या आली, दुःख आलं की आपण सद्गुरूंच्याकडे जातो की मला दुःखातून सोडवा. पण आपल्या दुःखाचं कारण सद्गुरूंना माहिती असतं, आपल्याला माहिती नसतं. आपण म्हणतो माझी इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मी दुःखी आहे, परंतु इच्छाच का निर्माण होती आहे? कारण अज्ञान आहे. मग ते अज्ञान दूर करण्याकरता सद्गुरू इथं आलेले असतात. मग त्यांचे आपल्या इथं आपण म्हणतो ना, त्यांचे मठ आहेत, केंद्र आहेत, त्यांची शक्तिपीठं आहेत की जेणेकरून आपण नकळतपणे काही कारण परत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची इच्छा असते की त्यांनी आपल्याशी एकरूप व्हावं. म्हणून भक्त आणि विभक्त मी नेहमी सांगत असतो, आपण सगळे विभक्त असतो, फक्त इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यापुरते आपल्याला सद्गुरू पाहिजेत. भक्त केव्हा होतो? त्यांच्याशी एकरूपता, त्यांनी सांगितलेलं समजून घेऊन, त्यांनी शिकवलेली साधना नीट समजून घेऊन करणं की जेणेकरून त्यांच्याशी एकरूपता निर्माण ज्या वेळेला व्हायला लागते त्यावेळेला तो भक्त होतो. तोपर्यंत विभक्तच असतो. सद्गुरू फोटोत आणि आपण खाली. एकदा का गुरु भेट झाली किंवा आपला अज्ञानामुळे जरी पुनर्जन्म झाला तरीसुद्धा गुरु आपल्या पाठीशी असतात. ते म्हणतात ह्या जन्मात नाही, बरं ठीक आहे, पुढल्या जन्मात तुझ्या पाठीशी मी आहे आणि तुला प्रसंग परतवे, मी तुला जाणीव करून देईन की कुठं जायचं आहे, सत्य काय आहे. आपल्याला इथं सत्यच माहिती नाही आहे कोणाला. सत्य काय? मी सत्य म्हणतो, पण मी देहाला मी म्हणतो आहे ना, पण देहाचा त्याग होणार आहे. देह रोज हळूहळू म्हातारा होत चाललेला आहे. बाल्य, तारुण्य, वार्धक्य 3च अवस्था आहेत. आपल्याला सगळं माहिती आहे. मग सत्य काय आहे? जे बदलणारं आहे, जे अशाश्वत आहे, ते कसं सत्य असेल? मग सत्य काय आहे हे समजावून सांगण्याकरता सद्गुरू आलेले असतात. मग ते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मा, म्हणजे ब्रह्म ह्या अवस्थेची ओळख करून देण्याकरता सद्गुरू इथं आलेले असतात. त्यांची ज्या वेळेला भेट होते आणि त्यांच्याकडनं ज्या वेळेला ज्ञानप्राप्ती होती त्यावेळेला आपण सहज त्यांच्याबरोबर, म्हणजे देहत्यागानंतर तो म्हणजे जीवात्मा काय नाही, सहज तो आत्मा ही अवस्था प्राप्त झालेली असती, तो सहज वर जातो, पुन्हा खाली यायचा प्रश्नच येत नाही. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूंचा प्रवेश हा खूपच महत्त्वाचा असतो. कारण गुरु ते ज्ञान, ज्ञानी समाधान. सद्गुरूंच्याकडूनच आपल्याला ज्ञान मिळतं. कुठलं ज्ञान? पूर्ण सप्तलोकाचं, परमेश्वराचं आणि सारा या ब्रह्म या अवस्थेचं, म्हणजे थोडक्यात काय, विश्वब्रह्म. तर आता आजच्या भागामध्ये आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. पिशाच्य योनी म्हणजे काय, ते आपल्या अवतीभोवतीच ते वलय स्वरूपामध्ये, वातावरणामध्ये सूक्ष्म स्वरूपात त्या लहरी म्हणून असतात. अँटी क्लॉकवाईज ती वलय असतात इच्छा वासनेची. त्याच्याकरता जर का पोषकता आपल्यामध्ये निर्माण झाली तर आपल्यामध्ये त्याचा प्रवेश होऊ शकतो. अनडू ॲडव्हान्टेज म्हणजे आपल्या इच्छा वासना जर का तीव्र असतील, राग, द्वेष, लोभ, हेवा हा जर का तीव्रतेकडे वाढला तर त्याला पोषक ज्या काही इथं वलय आहेत ती लगेच धारण व्हायला लागतात, त्याला अट्रॅक्ट होतात. म्हणून तशी होऊ द्यायची नाहीत. म्हणून आपल्यावर संस्कार, अगदी गर्भसंस्कारापासून संस्कार सांगितले, त्याच्यामागची कारणं तीच आहेत की जेणेकरून ह्या पिशाच्य योनीचा शिरकाव आपल्यामध्ये होऊ नये आणि आपल्याला त्याचा त्रास होऊ नये. आणि आपल्याभोवती प्रोटेक्शनचं वलय, म्हणून जर का सद्गुरू भेट झाली असेल तर आपण जी काय नित्याची साधना करतो त्याच्यामुळे आपल्याभोवती एक कृपेचं वलय निर्माण होतं, धारण होतं आणि आपली आत्मिक शक्ती वाढायला लागते रोजच्या साधनेनं, की जेणेकरून आपल्याला पुढली अवस्था सद्गुरूंची एकरूपता ही साध्य व्हावी. आणि अजून एक महत्त्वाचा आपण विषय समजून घेतला की गुरु असतात कुठं, म्हणजे स्पिरिट गाईड हे कुठं असतात? उच्च अवस्थेशी, म्हणजे परमेश्वराच्या अगदी जवळच्या वलयात ते असतात, तप आणि सत्य लोकामध्ये, की जेणेकरून इथं मनुष्य जो त्या संकटात आहे, जो अज्ञानामुळे पुन्हा पुन्हा जन्माला येतो आहे, त्याला सोडवण्याकरता ते वरचेवर अवतार घेत असतात. इथं जसा काळ बदलेल तसं त्यांचा अवतार हा कायम सुरू असतो, की जेणेकरून इथल्या सर्वसामान्य आपल्यासारख्या पामरांना, अडकलेल्यांना सोडवून, त्यांची सोडवणूक करून आपल्याशी एकरूप करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आता बरेच विषय कळाले. तर ह्याच्यात आणखीन काही कन्फ्युजन असेल, काही समजण्यात काही कमी अधिक झालेलं असेल तर आपण जरूर मला फोन करू शकता, मेसेज करू शकता. धन्यवाद.